न्यूज, सच जरूरी है। नमस्कार, MNS न्यूज लाइव में आप सभी का स्वागत है। मैं हूं आपके साथ अर्शी अंसारी। आइए देखते हैं देश और दुनिया की तमाम खबरें। सत्ता के लिए पैदा नहीं हुई शिवसेना, अरविंद सावंत। किसान का घाटा बढ़ा, कब मदद करेगी सरकार, अंबादास दानवे। युवक की हत्या के आरोपियों की गिरफ्तारी के लिए नागरिक ने कलेक्ट्रेट तक निकाला मोर्चा। आइए देखते हैं खबरें विस्तार से। सत्ता के लिए नहीं पैदा हुई शिवसेना, अरविंद सावंत। जी हाँ, मुझे लगता है कि अब इस मामले पर टिप्पणी करने की कोई आवश्यकता नहीं है। जो होना था वो हो गया। जी हाँ, किलों की मीनारें ढह चुकी हैं। महाविकास आघाड़ी की बैठक रोकने के लिए पहला प्रयोग संभाजीनगर में किया गया है। संभाजीनगर में दंगे इन्हीं लोगों ने शुरू किए थे। शरद पवार एक वरिष्ठ नेता है, उन्हें अपनी बात कहने का अधिकार है। जी हाँ, लेकिन अब उन्हें कड़ी मुट्ठी से बोलना चाहिए। जी हाँ, हालांकि वो विषय तकनीकी लगता है। उद्धव ठाकरे की सीट पर बैठे और आपको पता चल जाएगा कि शिवसेना क्या है। जी हाँ, उद्धव ठाकरे कैसे पद पर रहेंगे जब वो सावंत गाड़ी छोड़ रहे हैं। जी हाँ, हमारा नाम और लोगों हटा दिया। जी हाँ, लेकिन मालेगांव और खेड़े में हुई सभाओं में दिखाया कि कैसे सभी मराठी लोग उद्धव ठाकरे के साथ है। जी हाँ, चुनाव की घोषणा न होना देश के संविधान का अपमान है। शिवसेना का जन्म सत्ता के लिए नहीं हुआ है। प्रभू रामचंद्राला विचारून घ्या काय झालं बाबा, कुठे कुठे गेलेत, कोण कोण त्यांची NIS SIA वगैरे असेल तर विचारलं पाहिजे कुठे गेलेत ते. कसलं काय घेऊन बसतो गद्दार गद्दार. तो गेला काही नाही गेला. आम्ही कशाला आशावादी व्हायचो, हो आता नाही गेला येतो का, काय पडलं आम्हाला, आम्ही नाही वाट बघत. आमचं शिवसैनिक बघा तसंच आहे. हेच तर त्याला कळलं आहे बरं का. ते 40 गेले ना, ते इलेक्शन कमिशनचे डोळे ते उद्धवजी खेडच्या सभेत चांगले बोलले होते. डोळ्याचं बुबुळ्यात जर तुमच्या स्फटिक पडलं नसेल ना तर बघा जरा काय शिवसेना कशी आहे ते आजही जिवंत आहे की नाही ते. त्यामुळे 40 आमदारांसाठी कायमचे दरवाजे बंद झाले. कसले त्यांचे दरवाजे, हा प्रश्न त्यांच्यासाठी आहे का विचारायला, कशासाठी काय म्हणून. ज्यांनी आदरणीय उद्धवजींना, आमच्या मातोश्रीला, आमच्या साऱ्या ठाकरे परिवाराला, शिवसेनेला छळवाद केला, त्रास नाही दिला, छळवाद केला, बदनाम करण्याच्या सगळ्या प्रयत्नात ती सगळी माणसं आहेत, ती क्षमा याचनेच्या लायकीची आहे. ठरवा, जनता ठरवेल ती क्षमा याचनेची लायकी. किसान का घाटा बढ़ा, अब मदद करेगी सरकार। जी हाँ, अंबादास दानवे। परिषद में विपक्ष के नेता, किसान का बड़ा घाटा कब मदद करेगी सरकार, अंबादास दानवे। जी हाँ, विधान परिषद में विपक्ष के नेता अंबादास दानवे ने आज नासिक के ग्रामीण क्षेत्रों में बेमौसम बारिश से क्षतिग्रस्त हुई कृषि का निरीक्षण किया। उन्होंने नासिक के चंदोरी इलाके में अंगूर के बाग का दौरा किया और ये निरीक्षण किया। अंबादास दानवे ने कहा कि ओलावृष्टि से किसानों को काफी नुकसान हुआ है और सरकार को केवल घोषणा नहीं करनी चाहिए। जी हाँ, बल्कि उन्हें तत्काल मदद करनी चाहिए। अंबादास दानवे, अंगूर अब नहीं रहा, उस पर ओलों का आक्रमण हुआ, किसान को बड़ा नुकसान हुआ है, सरकार कब मदद करेगी, कम से कम मेंटेनेंस जितना भुगतान किया जाए, बगीचों को सरकार 1 लाख रुपए मुआवजा दे। खरं तर मी तर म्हणतो नजर मारली तर पंचनामे होत असतात. जो शेतकरी आहे त्याला कळतं खरोखर त्याच्यात काय फार मोजमाप फार जाण्याची गरज नसते. आणि मग शेतकऱ्यांना सरसकट पंचनामे तर झालेच पाहिजे आणि सरसकट मदत सुद्धा मिळाली पाहिजे या भागातील शेतकऱ्यांना. पण काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की जर नुकसान 2 लाखाचं झालं तर सरकारकडून फक्त 5 किंवा 10 हजार रुपये मिळतात, ते पण हेक्टरी. भागते भूतकी लंगोटीसे आपण म्हणतो ना, त्यामुळे तेवढं जरी भेटलं 50, 10 हजार 5 हजार आम्ही काय म्हटलं पर एकरी किमान लाख रुपये मिळाले पाहिजे. आज यांचं 1 एकरामध्ये फक्त पडली बाग आडवी, त्याला आता त्यांनी सांगितलं बांबू लावून बघायचं 50,000 रुपयाचे बांबू लागतील, बाकी पुढचं सोडून द्या. बाकी आणखी मजुरी, मेंटेनन्स वेगळ्या पद्धतीनं, काही खराब झालेलं साफसूफ करणं, ह्या सगळा खर्च केला तर तो कितीतरी पुढे जाईल. म्हणजे लाखाला लाखच लागतील, एखाद्या 1.5 लाख लागतील, कमी नाही लागणार. 10,000 काय होणार आहे. काय वाटतं, मुख्यमंत्री स्वतः प्रत्येक ठिकाणी जात आहे, बांधावरपर्यंत जात आहे, पर शेतकऱ्यांना. युवक की हत्या के आरोपियों की गिरफ्तारी के लिए नागरिकों ने कलेक्ट्रेट तक मोर्चा निकाला। जी हाँ, रामनवमी पर नाचने को लेकर हुए मामूली विवाद में शहर के एक युवक विक्की सुपारकर की हत्या कर दी गई। शहर के नागरिकों ने इस मामले के आरोपियों पर मामला दर्ज करने की मांग को लेकर आज कलेक्ट्रेट कार्यालय तक मोर्चा निकाला। जी इस मोर्चे के जरिए युवक की हत्या कर विरोध किया गया। ये विरोध मोर्चा शनिवार
शनि मंदिर से कलेक्ट्रेट तक निकाला गया। जी हाँ, इसमें सैकड़ों लोगों ने भाग लिया। इस मोर्चे के माध्यम से मांग की गई है कि शहर में कानून व्यवस्था नहीं है और पुलिस आपराधिक प्रवृत्ति के लोगों के खिलाफ कार्रवाई करे। काय मोर्चा काढण्यात आला होता? आज जुना जालना परिसरातील सर्व नागरिक व लाडगवळी समाज यातील सर्व समाजाचे बांधव या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत। 30 तारखेला जी दुःखद घटना जालना शहरात रामनवमीच्या दिवशी घडलेली आहे, या घटनेच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। एका निष्पाप मुलाची हत्या त्या ठिकाणी करण्यात आलेली होती। सदरील आरोपीवर याच्या अगोदरचे बरेचसे गुन्हे दाखल आहेत आणि त्या गुन्ह्यात तो तडीपार सुद्धा आहे। तडीपार असताना तो शहरात वावरतो आणि आजचे दिवसा ढवळ्या खून करण्याचा प्रयत्न करत आहे। तरी सदरील इसामावर कडक कारवाई होण्यात यावी व शहरात जे या घटना वारंवार घडू लागल्यात अशा घटना घडू नयेत आणि सामान्य नागरिकाला याचा कुठल्या प्रकारची झळ पोहोचू नये या कारणानिमित्ताने आज कलेक्टर साहेबांना आणि SP साहेबांना निवेदन देण्यात येत आहे। काय मागणी काय तुमची? मागणी एक आहे की त्याचा मोका लावण्यात यावे, कठोरची कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि पीडित मुलाच्या परिवाराला शासनाकडून सहानुभूतीचं जे काय असेल त्यांचं नोकरी समाविष्ट जर करून घेतला त्याच्या मिसेसला तरी सर्व समाज बांधवांकडून त्याचे फार अभिनंदन केलं जाईल आणि ज्या व्यक्तीला काही देता येत असेल शासनाची भंड उदरनिर्वाह करता, कारण की 1-2 वर्षाचा मुलगा आणि एक 10 महिन्याची मुलगी आहे पीडिताची 5 दिवसाची, तर ह्या सगळ्या गोष्टीचा शासनाने सुद्धा या गोष्टीवर विचार करावा या माध्यमातून हा मोर्चा काढण्यात आला। ये है MNS न्यूज नेटवर्क और आप देख रहे हैं